मुंबईपाडा परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। सापाच्या चाव्याने 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू झालाय तर उपचार घेत असलेल्या तिच्या मावशीचाही मृत्यू झालाय। शास्त्रीनगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी यावेळेला आरोप केलाय। मयत मुलीचे कुटुंबीय हे संतापलेले आहेत। थेट केडीएमसी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला त्यांनी धारेवर धरलंय। अधिकाऱ्याच्या दालनामध्ये ठिय्या देत जाब विचारण्यात आलाय। केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार मिळाले नाहीत। संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा नाहीतर आमच्यावरती गुन्हे दाखल करा अशीच मागणी आता नातेवाईकांनी केली आहे। अधिक माहिती घेऊयात अमजद खान यांच्याकडून। अमजद, नेमका सगळा काय प्रकार? प्रज्ञा, डोंबिवली पूर्वेतील खंबलपाडा परिसर आहे आणि या परिसरात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। एका 3 वर्षीय मुलगी प्राणवी आणि तिच्या मावशी श्रुती ठाकूर या दोघांना सापाने चावा घेतला होता आणि या दोघांना त्यांच्या नातेवाईकांनी डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते। मात्र 1 तास उपचार झाला। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची तब्येत बरी आहे। मात्र 1 तासानंतर त्यांची तब्येत खालावली। मुलीच्या हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना मृत्यू झाला आणि मावशी तिच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता। तिच्या देखील श्रुती ठाकूर हिचा देखील मृत्यू झाला आहे। केडीएमसी हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार मिळाला नाही आणि योग्य ते उपचार मिळाला असता तर हे दोघे वाचले असते असा नातेवाईकांचा स्पष्ट आरोप आहे। आणि जे नातेवाईक आहेत यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर दीपा शुक्ला यांच्या दालनात ठिय्या आंदोलन त्यांच्या सुरू आहे। त्यांची एकच मागणी आहे की संबंधित जे कोणी डॉक्टर होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करा नाहीतर आमच्यावर गुन्हे दाखल करा। काहीतरी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। सध्या हा आंदोलन सुरू आहे। आता केडीएमसी कडून काय प्रतिक्रिया दिली जाते, कोणतं आश्वासन दिले जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमजद।